महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले आहे। त्यांच्या या वक्तव्यावरती आता भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। अमोल मिटकरींनी एक विधान केलं आहे की आगामी काळात महायुती एकत्रित लढण्याबाबत शंका व्यक्त केली आहे। एक लक्षात घ्या, अमोल मिटकरी हे रिमोट कंट्रोलवर चालणारा व्यक्ती आहे। मी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा थेट रिमोट कंट्रोलशी बोलीन, तेव्हा त्याचं उत्तर भेटेल। दोन्ही नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या। दरम्यान अमोल मिटकरी मात्र नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात। महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल, आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही। आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।